बघा, एका घनाच्या एका बाजूची परिमिती 20 सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे बाह्य पृष्ठफळ किती असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीपोटी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. तुम्ही त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न कसा सोडायचा सर? थोडासा मनाला विलक्षण वाटणारा हा प्रश्न. तुम्हाला घन माहित आहे, घनाला लेकरांनो 6 पुठ्ठे असतात, घनाला 8 शिरोबिंदू असतात, घनाला आणि 12 बाजू असतात. हा एक उदाहरणार्थ घन आहे. घनाला शिरोबिंदू 8 गोष्टी लक्षात घ्या. शिरोबिंदू घनाला किती असतात? घनाला शिरोबिंदू असतात लेकरांनो 8. एक गोष्ट, घनाला बाजू असतात लेकरांनो 12. आता घनाला असलेले पुठ्ठे म्हणू आम्ही. घनाला असलेले पुठ्ठे किती? तर 6. इथं हो जो गणितामध्ये वर्णन आहे की एका घनाच्या एका बाजूची परिमिती 20 सेंटीमीटर. एक बाजू म्हणजे हे इकडला एक पुठ्ठा. लक्ष द्या गोष्ट, हे जे वर्णन आहे याचं विश्लेषण सांगायला लागलो तुम्हाला. हा एक घन आहे, याला एक बघा पुठ्ठे किती आहेत? 6. घनाला पुठ्ठे किती येतं? 6. कसे बघा, हे इकडला तुमच्या समोरचा, त्याच्या पलीकडला म्हणजे विरुद्ध बाजूचा 2, हे 3, हा इकडला त्याच्या विरुद्ध 4, वरचा 5 आणि खालचा 6 पुठ्ठे असतात. मग एका पुठ्ठ्याची परिमिती 20 सेंटीमीटर. एका पुठ्ठ्याला, घनाच्या एका पुठ्ठ्याला 4 बाजू असतात. मग घनाच्या एका पुठ्ठ्याची ही परिमिती दर्शवली. उदाहरणार्थ तो हा पुठ्ठा धरू आपण, एक पुठ्ठा, मी ज्याच्यामध्ये थोड्या अशा रेषा मारतो. या एका पुठ्ठ्याची ही परिमिती दर्शवली आम्हाला. हा एक पुठ्ठा, असे एकूण 6 पुठ्ठे असतात लेकरांनो. प्रश्नामध्ये जे वर्णन दर्शवलं, एका घनाच्या एका बाजूची परिमिती 20 सेंटीमीटर. घनाची एक बाजू म्हणजे एक पुठ्ठा, असे 6 पुठ्ठे असतात. इकडला, हा इकडला त्याच्या विरुद्ध बाजूचा 2, वरचा 3, खालचा 4, इकडचा 5 आणि तिकडचा 6. ओके, एका पुठ्ठ्याची ही परिमिती दर्शवली. या दर्शवलेल्या माहितीवरून त्या घनाची बाजू काय याचा आम्हाला शोध घेता येतो. एक पुठ्ठा म्हणजे एक प्रकारचा चौरस असतो. घनाच्या सर्व बाजू सारख्या असतात. ज्या पुठ्ठ्याची परिमिती दर्शवली त्या पुठ्ठ्याच्या सर्व बाजू समान. लक्षात घ्या. मग बाजू किती हा प्रश्न मनाशी विचारा. परिमिती चौरसाची काढण्यासाठीचं सूत्र 4 गुणिला ए आहे. इथं परिमिती दर्शवली 20 एका पुठ्ठ्याची. हा पुठ्ठा काय आहे? चौरस आकृती आहे. घनाच्या सर्व बाजू सारख्या असतात. एका पुठ्ठ्याची जर गोष्ट केली तर हा पुठ्ठा चौरस आकृती बनतो आणि या चौरस आकृती पुठ्ठ्याची परिमिती आहे 20. चौरसाची परिमिती काढण्यासाठी आम्ही सूत्र वापरतो 4 गुणिला ए. ए म्हणजे बाजूसाठी वापरलेलं चलपद. बाजूसाठी वापरलेलं हे चलपद, खरं तर 4 गुणिला बाजू. ओके, मग आता 20 बराबर 4 गुणिला ए. 20 कडे जाताना 4 भागीला का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म. आता हा भाग गेला सर 5 न, म्हणजे या एचं मूल्य 5, अर्थात एक बाजू बराबर 5. त्या घनाची बाजू, याला आम्ही एक बाजू म्हणजे त्या घनाची बाजू असं सुद्धा म्हणू शकतो 5 आहे. काय हे माप सेंटीमीटर मध्ये. आम्हाला विचारलं सर त्या घनाचं बाह्य पृष्ठफळ. तुमच्या प्रश्नाच्या आता उत्तराकडे त्या घनाचं बाह्य पृष्ठफळ विचारलं. घनाचं विचारलं बाह्य पृष्ठफळ. आता घनाचं बाह्य पृष्ठफळ काढण्यासाठीचं सूत्र आहे 6 गुणिला बाजूचा वर्ग. मग इथं 6 गुणिला बाजू किती हो? 5 चा वर्ग करा.
6 गुणीला 5चा वर्ग 25. आता 25 अक 150. घनाचं बाह्य पृष्ठफळ किती? तर सेमी स्क्वेअर 150 चौरस सेंटीमीटर. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून सरावासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येथील. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हे माझं मिशन आहे. ओके. घनाचे घनफळ, घनाचे पृष्ठफळ, घनाचे बाह्य पृष्ठफळ, एकंदरीत घनफळावरील उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.